एका बाजूला अहोरात्र दिवस रात्र एक करून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय, तर दुसऱ्या बाजूला देशातील अत्यंत लोकप्रिय अशा टेलिग्राम मेसेजिंग ॲपच्या अस्तित्वाचा लढा सुरू झालाय। येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात अचानक टेलिग्रामवर बंदी घालण्याचा एक अत्यंत खळबळजनक निर्णय घेतलाय। मागील परीक्षेदरम्यान याच डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रामाणिक विद्यार्थ्याच्या कष्टाचा कसा लिलाव झाला आणि पेपर फुटीच्या एका रात्रीनं लाखो पालकांची स्वप्न कशी धुळीस मिळवली हे संपूर्ण देशाने पाहिले। त्यामुळेच 21 जूनच्या या महापरीक्षेत पुन्हा तोच काळा इतिहास घडू नये आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सरकारने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय। मात्र खरंच टेलिग्रामवर पूर्ण बंदी आली आहे का की केवळ तात्पुरती कारवाई आहे? या डिजिटल सर्जिकल स्ट्राईक मागील खरी कारणं काय आहेत आणि याचा लाखो भारतीय वापरकर्त्यांवर थेट शेअर बाजारावर काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊयात या एका रात्रीत देशात खळबळ उडवून देणाऱ्या या संपूर्ण प्रकरणामागील सविस्तर आणि आतली माहिती। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। आजच्या डिजिटल युगात टेलिग्राम हे संवादाचं एक अत्यंत लोकप्रिय माध्यम बनलं असलं तरी राष्ट्रीय सुरक्षा आणि परीक्षांमधील पारदर्शकता राखण्यासाठी त्यावर तात्पुरती बंदी घालण्याचं पाऊल उचललं गेलंय। 16 जून ते 22 जून पर्यंत तात्पुरती बंदी घातली गेली आहे, कारण या दरम्यान अत्यंत महत्त्वाची अशी नीट परीक्षा घेतली जाते। गेल्या काही काळापासून टेलिग्रामवर परीक्षेचे पेपर लीक होणं, प्रश्नपत्रिकांचे अनधिकृत वाटप आणि विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले होते। टेलिग्रामच्या अतिसुरक्षित प्रायव्हसी पॉलिसीमुळे असे गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणं सरकारी यंत्रणांना कठीण जात होतं। त्यामुळे परीक्षेचा पेपर फुटू नये, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळता यावे यासाठी सरकारनं नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही कडक कारवाई लागू केली आहे। नीट परीक्षेचा पेपर फुटण्यामागे एका मोठ्या गुन्हेगारी रॅकेटचा हात असल्याचं समोर आलं होतं। परीक्षेच्या काही तास आधीच टेलिग्रामवरील गुप्त ग्रुप्स आणि चॅनल्सचा वापर करून प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे लाखो रुपयांनी विकली गेली। टेलिग्रामच्या डार्क वेब सारख्या रचनेमुळे आणि ओळख लपवण्याच्या सुविधेमुळे आरोपींनी अत्यंत वेगाने हा पेपर देशभरात पसरवला। हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने केली आणि न्यायाची मागणी केली। या पेपर लीक प्रकारामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं आणि देशभरात राजकीय वातावरणही कमालीचं तापलं। नीट पेपर लीकचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात याचे अत्यंत तीव्र आणि हिंसक पडसाद उमटले। लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शैक्षणिक केंद्रांमध्ये हजारो विद्यार्थी आणि पालकांनी रस्त्यावर उतरून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि तीव्र आंदोलने केली। विशेष म्हणजे या पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रात, विशेषतः लातूर आणि जळगावमध्ये पोहोचल्याचं तपासात समोर आलं, जिथे काही जिल्हा परिषद शिक्षक आणि खासगी क्लास चालकांना पेपर लीकच्या रॅकेटमध्ये सामील असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। राजकीय पातळीवरही विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं, तर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। या पेपर फुटीचे धागेदोरे जेव्हा महाराष्ट्रात पोहोचले तेव्हा लातूरमधील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मोठेगावकर सरांच्या RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचं नाव या वादात प्रामुख्याने समोर आलंय। तपासादरम्यान लातूर पोलिसांनी RCC क्लासेसच्या एका प्रमुख शिक्षकाला आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना संशयित म्हणून ताब्यात घेतले। त्यांच्यावर टेलिग्रामच्या माध्यमातून पेपर लीकचे रॅकेट चालवणाऱ्या मुख्य आरोपींशी संपर्कात असल्याचा आणि विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा केल्याचा गंभीर आरोप होता। महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा लातूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नामांकित क्लासेसचे नाव अशा गैरप्रकारात आल्यामुळे संपूर्ण राज्यात आणि शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली। या कारवाईनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं तर विरोधकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं, कारण हजारो विद्यार्थी मोठ्या विश्वासाने येथे लाखो रुपये फी भरून नीटची तयारी करत होते। या प्रकरणामुळे मोठ्या कोचिंग क्लासेसच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। नीट परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी आणि
पेपरफुटीचा रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारनं 22 जून पर्यंत लागू केलेल्या या कडक बंदीचे पडसाद आता देशाच्या अर्थकारणावरही उमटले आहेत. सरकारच्या या डिजिटल स्ट्राईकमुळे केवळ शैक्षणिक क्षेत्रातील माफियांचं कंबरडच मोडलं नाही, तर दुसरीकडे देशातील शेअर बाजारातही प्रचंड धाकधूक वाढली आहे. वास्तविक पाहता भारतातील लाखो शेअर बाजार ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार बाजारातील चालू घडामोडी, तांत्रिक विश्लेषण आणि कॉल्स आणि टिप्ससाठी टेलिग्रामवरील ग्रुप्स आणि चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. 16 जून ते 22 जून दरम्यान टेलिग्राम सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे ट्रेडर्सचे अंतर्गत व्यवहार, संवाद आणि ऐन बाजाराच्या वेळेत मिळणारी महत्त्वपूर्ण माहिती मिळणं कठीण झालंय. परिणामी परीक्षा सुरक्षित ठेवण्याच्या या निर्णयामुळे ट्रेडिंग विश्वात मोठा गोंधळ उडाला असून अब्जावधी रुपयांच्या उलाढालीवर आणि संपर्कावर याचा थेट आणि अनपेक्षित परिणाम होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. एकंदरीत पाहता 21 जूनला होणाऱ्या नीट परीक्षेवर देशातील आणि महाराष्ट्रातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं संपूर्ण भविष्य ठरणार आहे. ही केवळ एक परीक्षा नसून विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षांच्या कठोर तपस्येचा आणि पालकांच्या त्यागाचा तो अंतिम निकाल असणार आहे. त्यामुळेच या महत्त्वाच्या दिवशी कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्याच्या कष्टाचा लिलाव होऊ नये आणि त्यांच्या भविष्याशी पुन्हा खेळ केला जाऊ नये, यासाठी सरकारने टेलिग्रामवर घातलेली ही तात्पुरती बंदी अत्यंत संवेदनशील आणि काळाची गरज बनली होती. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर बंदी घालणं हा या समस्येवरील कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही. गरज आहे ती भविष्यात परीक्षा यंत्रणेत आमूलाग्र बदल करून अधिक पारदर्शक आणि हायटेक प्रणाली विकसित करण्याची, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि शेअर बाजारासारख्या आर्थिक क्षेत्रालाही फटका बसणार नाही. 21 जूनची ही परीक्षा अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडून देशातील खऱ्या गुणवत्तेला न्याय मिळणं हेच आता सुरक्षित डिजिटल भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.